नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत पारमिता म्हणजे काय. पारमिता ह्या शब्दाचा अर्थ परिपूर्णता साधणे किंवा पारंगत होणे असाही होतो. मागील एका व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले होते की बुद्ध धम्मामध्ये ईश्वर किंवा देव यांच्याऐवजी कर्माला प्रमुख मानले आहे आणि दुःखमुक्ती म्हणजेच निब्बाण ही अवस्था हे बौद्ध धम्माचे ध्येय आहे. तथागत बुद्धाने दुःखमुक्तीसाठी सांगितलेल्या मार्गाला आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात, हे आपण जाणतोच. परंतु ह्या मार्गावरती चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सद्गुणांची आपल्याला सहसा माहिती नसते. म्हणूनच आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये ह्या सद्गुणांबद्दल माहिती घेणार आहोत. ह्या सद्गुणांना बौद्ध धम्मामध्ये पुण्यपारमी किंवा पारमिता असे म्हटले आहे. चला तर मग पाहूया ह्या 10 पारमिता कोणत्या आहेत. पहिली पारमी आहे निष्क्रमण करणे. या पारमीचा अर्थ आहे एकांताची गोडी चाखणे. एकांतामध्ये माणसाला अंतर्मुखी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे माणसाच्या हे लक्षात येते की हे जग नश्वर आहे, अनित्य आहे आणि यातून तो आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. विपश्यना केल्याने ही पारमी वाढण्यास मदत होते. शिवाय आपण कोणीतरी दिलेल्या दानावरती जगत आहोत हे जाणल्याने अहंकार कमी होण्यास मदत होते. दुसरी पारमी आहे दान पारमी. बुद्ध धम्मामध्ये दानाला फार महत्त्व आहे. दान दिल्याचा परिणाम म्हणून निब्बाण प्राप्तीला सहाय्य झाल्याच्या निरनिराळ्या कथा बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दानकर्त्यांमध्ये सुजातेची खीरदान प्रसिद्ध आहे. तसेच सर्वश्रेष्ठ दानशूर म्हणून अनाथपिंडिक हे ओळखले जातात. प्रत्येकाने आपापल्या परीने दान करावे असे सांगण्यात आलेले असले तरी धम्मदानाला सर्वोत्तम समजण्यात येते. धम्मदान म्हणजे धम्माबद्दल माहिती देणे किंवा कुठल्याही धम्मकार्याला हातभार लावणे किंवा आपला वेळ त्या कामासाठी देणे. तिसरी पारमी आहे शील पारमी. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात शील पालन करावे. पंचशिलेचे पालन करता करता अष्टशिलाचे सुद्धा पालन करावे. उपोषताच्या दिवशी आपण अष्टशिलाचे पालन कसे करावे यासाठी आमच्या मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चौथी पारमी आहे प्रज्ञा पारमी. एकांतवासात माणूस चिंतन करायला लागतो, ज्ञान मिळवायला लागतो. परंतु केवळ ज्ञान म्हणजे प्रज्ञा नाही. प्रज्ञेचे 3 प्रकार सांगण्यात येतात: श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. श्रुतमय प्रज्ञा ही श्रवण किंवा वाचनाद्वारे प्राप्त झालेली प्रज्ञा आहे. याला ऐकून आलेली प्रज्ञा किंवा शास्त्राधिष्ठित प्रज्ञा असेही म्हणतात. यात बुद्धाचे आणि इतर ज्ञानी व्यक्तीचे उपदेश ऐकून किंवा बौद्ध ग्रंथाचा अभ्यास करून समजून घेणे आले. चिंतनमय प्रज्ञा ही प्रज्ञा चिंतन, विचार, विवेक आणि तार्किक विश्लेषणाद्वारे प्राप्त होते. यात उपदेशांचा विचारपूर्वक अभ्यास करून त्यांना आपल्या जीवनात कसे लागू करावे हे समजून घेणे आले. ही प्रज्ञा समजूत वाढवण्यासाठी चिकित्सक विचारांची मदत घेते. भावनामय प्रज्ञा ही प्रज्ञेची सर्वोच्च पातळी आहे, जी ध्यान आणि आध्यात्मिक साधनेतून प्राप्त होते. ही प्रत्यक्ष अनुभूती असून वास्तविकतेच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देते. ही प्रज्ञा केवळ बौद्धिक समजुतीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती प्रत्यक्ष अनुभव बनते. एकूणच या 3 प्रकारच्या प्रज्ञा म्हणजे प्रबोधनाकडे जाणारा एक प्रगतीपथ आहे, जो शिक्षण व चिंतनाने सुरू होऊन ध्यानातून येणाऱ्या प्रत्यक्ष अनुभूतीत संपतो. 5वी पारमी आहे वीर्य पारमी. वीर्य म्हणजे उत्साहपूर्वक प्रयत्न करणे. माणसाच्या जीवनात चढ उतार येतातच. त्याच्यामुळे खचून न जाता उत्साहपूर्वक प्रयत्न करत राहणे म्हणजेच वीर्य. आपल्या आयुष्यात सतत प्रयत्नरत राहून आपण ही पारमी वाढवू शकतो. 6वी पारमी आहे शांती पारमी. याचा अर्थ होतो क्षमा करणे. एखाद्याच्या हातून काही एक चूक घडल्यास
किंवा काही त्रास झाल्यास क्षमा करणे म्हणजेच शांती पारमी. 7वी पारमी आहे सत्य पारमी. आपल्या वागण्या बोलण्यात नेहमी सत्यता असावी. त्याही पलीकडे जाऊन ह्या क्षणाचे जे सत्य अनुभव होत आहे किंवा घडत आहे त्याला जसे आहे तसेच पाहणे. याद्वारे सुद्धा आपण सत्य पारमीचा अभ्यास करू शकतो. 8वी पारमी आहे उपेक्षा पारमी. उपेक्षा करणे म्हणजे तटस्थपणे पाहणे. ज्यावेळी तुम्ही लोककल्याणासाठी उत्साहाने प्रयत्न करणार त्यावेळी काही लोक तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करणारच. अशा वेळी त्या लोकांची उपेक्षा करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. असे केल्याने तुमचा वेळ वाचेल आणि योग्य ठिकाणी अधिकाधिक वेळ देता येईल. 9वी पारमी आहे अधिष्ठान पारमी. बुद्ध धम्मामध्ये अधिष्ठानाला फार महत्त्व आहे. सर्व पारमी पूर्ण करून बुद्ध बनू इच्छिणाऱ्या व्यक्तीला तर ही पारमी फार महत्त्वाची आहे. या पारमीचा अर्थ होतो एकदा ठरवलेली गोष्ट पूर्ण करून दाखवणे. अधिष्ठानाची सवय लावल्याने माणसाचे मन मजबूत होते. मानसिक धैर्य, दृढ निश्चय यासारखे गुण या पारमीमुळे वाढतात. तथागत बुद्धाने ज्ञानप्राप्ती करताना अधिष्ठान घेतले की जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माझ्या आसनावरून उठणार नाही, डोळे उघडणार नाही, हातपाय किंवा शरीर हलवणार नाही. या पारमीच्या अभ्यासानेच सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले. एवढेच नाही, बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या आयुष्यात ठरवलेल्या गोष्टी करून दाखवल्या. बाबासाहेबांनी कशा प्रकारे अधिष्ठान पूर्ण केले हे माहीत असल्यास नक्की कमेंट करा. 10वी पारमी आहे मैत्री पारमी. सर्व प्राण्याचे कल्याण हो, भले हो अशी भावना व्यक्त करणे, त्यानुसार कार्य करणे हीच मैत्री पारमी आहे. मैत्री भावनेच्या बळावरतीच तथागत बुद्धाने पिसाळलेल्या नलगिरी हत्तीला शांत केले, ज्यामुळे तो तथागतांच्या पुढे नतमस्तक झाला. सर्वांचे कल्याण हो, सर्व प्राणी मात्र दुःखमुक्त होवोत अशी भावना करून आणि कार्य करून आपण मैत्री पारमी वाढवू शकतो. तर ह्या होत्या 10 पारमिता व त्याचा अर्थ. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.